माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत सराव संच 8.1 प्रॅक्टिस सेट 8.1. त्यामध्ये प्रश्न पहिला असा आहे, शेजारील आकृतीमध्ये त्रिकोण PQRचा कोन R हा काटकोन आहे, तर खालील गुणोत्तरे लिहा. बघा, असं म्हटलंय, इन ॲडजसंट फिगर इन ट्रायंगल PQR अँगल R इज राईट अँगल, देन राईट द फॉलोइंग रेशोज. त्यातला पहिला रेशो आहे, पहिलं गुणोत्तर आहे साइन P, दुसरं आहे कॉस Q, तिसरं आहे टॅन P आणि चौथं आहे टॅन Q. थोडक्यात काय, आपल्याला या चार गुणोत्तरांच्या किमती काढायच्या आहेत. कशाच्या आधारे? शेजारी एक त्रिकोण दिला आहे, काटकोन त्रिकोण PRQ दिला आहे, याच्या आधारे आपल्याला त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती लिहायच्या आहेत. एकदम सोपं उदाहरण आहे बघा. मग काय करायचं? तर त्यासाठी तुम्हाला मी पहिला व्हिडिओ जो पाठवला होता, त्रिकोणमितीय गुणोत्तरे म्हणजे काय, त्यांच्या व्याख्या वगैरे, त्यांचा तुम्हाला नीट अभ्यास झालेला असला पाहिजे. मग त्यासाठी आपण आता काय करूया, आपल्याला माहितीच आहे त्रिकोणमितीय गुणोत्तरे म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ जे आहेत ते काटकोन त्रिकोणात वापरता येतात. आणि या ठिकाणी हा काटकोन त्रिकोण दिला आहे, त्रिकोण PRQ. यामध्ये आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे वापरणार आहोत. त्यासाठी आपल्याला आकृती नीट बघितली पाहिजे. बघा, मग पहिला गुणोत्तर जे आहे ते साइन P काढायचे. मग साइन P गुणोत्तर काढण्यासाठी कोणता त्रिकोण वापरणार आपण, त्याचं नाव प्रथम आपण आपल्या उत्तरामध्ये लिहिलं पाहिजे. मग आपण असं लिहूया वर्णन थोडंसं, त्रिकोण PQR मध्ये कोन R बरोबर 90 अंश. म्हणजे कोणता कोन काटकोन आहे, कोणता कोन 90 अंशाचा आहे ते आपल्याला लिहावं लागतं. आणि असा असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण होतो. आणि मग त्याच्यामध्ये आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे वापरू शकतो. मग पहिला आकडा आपला सुरू होतोय. आता पहिला आकडा काय काढायचं आपल्याला, साइन P काढायचं आहे. काय काढायचं आपल्याला, साइन P. साइन P म्हणजेच आपल्याला साइन गुणोत्तर पहिल्यांदा काढायचं आहे. मग आपण काय करणार आहे, साइन गुणोत्तराचं आपण सूत्र लिहूया पहिल्यांदा. साइन P काढण्यासाठी साइन गुणोत्तर तुम्हाला आठवलं पाहिजे. साइन गुणोत्तर बरोबर सूत्राचा वापर करायचा आहे. साइन गुणोत्तराची व्याख्या आठवली पाहिजे. साइन काढण्यासाठी साइन गुणोत्तर आठवलं पाहिजे. कॉस काढण्यासाठी कॉस गुणोत्तर आठवलं पाहिजे. टॅन काढण्यासाठी टॅन गुणोत्तर आठवलं पाहिजे. मग साइन गुणोत्तराचं व्याख्या किंवा सूत्र काय आहे, साइन मधला पहिला जो असतो मराठीमध्ये स असतो, स उच्चार करताना आपण म्हणतो साइन. साइन म्हणजे स म्हणजेच साइन गुणोत्तर. आणि साइन गुणोत्तराची व्याख्या आपण केलेली आहे, स म्हणजे कोणासमोरील बाजू भागिले कर्ण. बघा, साइन मधला स शब्द घेतला, स म्हणजे समोरील बाजू भागिले कर्ण. शॉर्टकट लक्षात ठेवायचा आहे. साइन मधला स म्हणजे समोरील बाजू भागिले कर्ण. ही कोणाला म्हणतात, साइन गुणोत्तराला म्हणतात. मग आता शॉर्टकटमध्ये आपण लिहिणारे स भागिले क. इंग्लिशमध्ये लिहायचं आहे साइन रेशिओ इज इक्वल टू. आता मात्र इथे इंग्लिशमध्ये शॉर्टकट वापरून चालायचं नाही. सरळ लिहा, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. थोडंसं लिहून दाखवतो इंग्लिशमध्ये सेमीवाल्यांसाठी. पूर्ण नाही लिहिलं तरी चालेल, नुसतं लिहा अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस मधला HY लिहा फक्त, बस एवढंच लिहायचं आहे. साइन गुणोत्तराची व्याख्या लिहिली बघा दोन्हीमध्ये, सेमीसाठी पण मराठीसाठी पण. साइन रेशिओ लिहा इकडे, फक्त गुणोत्तराचा लिहा रेशिओ, ठीक आहे. आणि बरोबर अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. सेमीसाठी सेमीवाल्यांनी लिहा, मराठीसाठी मराठीवाल्यांनी लिहा. मग आता आपल्याला काय करायचं आहे, गुणोत्तराच्या जागी फक्त साईनचा कोणता अँगल घ्यायचा आहे ते आपल्याला लिहायचं आहे. मग आपण या ठिकाणी साइन P म्हटलंय म्हणून आपण इथे लिहिणार आहे, म्हणून साइन P बरोबर. मग साइन P बघा, साइन गुणोत्तराच्या जागी साइन P आला. समोरील बाजू आणि कर्ण ह्याचा सगळ्याचा विचार करून साइन गुणोत्तर लिहायचे. साइन P बरोबर समोरील बाजू. आता इथे बघायची आकृतीमध्ये या ठिकाणी P हा कोण आहे बघा, त्यालाच म्हटले कोन P. साइन P म्हणजेच साइन कोन P असतो.
मग साइन पी म्हणजे काय? व्याख्या काय सांगते? कोन पी समोरील बाजू. कोन पी समोर बाजू कोणती आहे? सरळ पुढे बघायचं आहे आणि ती बाजू आहे किवार. कोणती बाजू आहे? किवार. कोन पी समोरील बाजू आहे किवार. भागिले भागिले काय? कर्ण. आणि आकृतीमध्ये तुम्हाला माहिती आहे कर्णाची व्याख्या मी शिकवली ती. काटकोनासमोरील बाजूला काय म्हणतात? कर्ण म्हणतात. पी क्यू काय आहे रे? कर्ण आहे. आणि मग म्हणजेच हायपोटेनस आहे. मग भागिले कर्ण, कर्णाचे नाव आहे पी क्यू. आणि अशा पद्धतीने आपलं पहिला जो प्रश्न होता, पहिले जे गुणोत्तर होतं साइन पीची व्हॅल्यू आली आहे साइन पी इज इक्वल टू क्यू आर अपॉन पी क्यू. क्यू आर हा अपोजिट साईड आहे. कोणाची? अपोजिट साईड ऑफ अँगल पी. आणि पी क्यू हा हायपोटेनस आहे. समजलं का? अशा पद्धतीने पहिलं गुणोत्तर मिळालं. त्याचबरोबर आता दुसरं मिळवायचं आहे. दुसरं काय आहे बघा बरं? कॉस क्यू. मग कॉस क्यू म्हणजे कॉस क्यू काढायचा. याचाच अर्थ काय करायचं? कॉस गुणोत्तराची व्याख्या तुम्हाला आली पाहिजे. मग आपण या ठिकाणी लिहूया कॉस गुणोत्तर. कॉस गुणोत्तर म्हणजेच कॉस रेशो. गुणोत्तर शब्द पूर्ण लिहायची गरज नाही, नुसतं कॉस गुणो लिहा. बरोबर व्याख्या आठवली पाहिजे. ही व्याख्या तुम्हाला आल्याशिवाय, हे सूत्र आल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. कॉस गुणोत्तर बरोबर कोणालगतची बाजू म्हणजे शॉर्टकटमध्ये आपण लिहितो ल भागिले कर्ण. कोणालगतची बाजू भागिले कर्ण. कॉस गुणोत्तराची व्याख्या लक्षात घ्या. कॉस गुणोत्तर बरोबर कोणालगतची बाजू भागिले कर्ण. म्हणजेच कॉस रेशियो इज इक्वल टू ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनस दोघांसाठी. आणि म्हणून कॉस गुणोत्तर, कॉस काय काढायचं आहे? क्यू काढायचं आहे. कॉस पी नाही विचारला, कॉस क्यू विचारला आहे. कॉस क्यू म्हणजे क्यू कोणाचा विचार करायचा आहे. कोण क्यू हा लघुकोण आहे, त्याचा विचार आपल्याला डोळ्यासमोर घ्यायचा आहे. कॉस क्यू म्हणजे या ठिकाणी पहा कोण क्यू दिलाय. मग कॉस म्हणजे काय? लगतची बाजू. कोण क्यूच्या लगतची बाजू क्यू आर आहे. कोण क्यूच्या लगतची बाजू विचार केला तर कोणती आहे? क्यू आर. आणि पी क्यू हा कोण आहे? कर्ण आहे. आता काहींचा गैरसमज होऊ शकतो, पी क्यू ही लगतची बाजू आहे ना? बरोबर. कोण क्यूच्या लगत दोन बाजू आहेत, पण त्यापैकी एक बाजू कर्ण आहे आणि एक बाजू जी आहे तिला काटकोन करणारी बाजू म्हणतात. काटकोन करणारी जी बाजू आहे ती लगतची आहे आणि पी क्यू हा कर्ण आहे. मग लक्षात घ्या, लगतची बाजू कोण आहे? क्यू आर. आणि म्हणून आपण लिहिणार आहे इथे क्यू आर. लगतची बाजू कोण आहे? क्यू आर. कोण क्यूच्या लगतची बाजू क्यू आर भागिले कर्ण परत एकदा आला पी क्यू. समजलं का? अशा पद्धतीने कॉस क्यू सुद्धा काढला आहे. तिसरा आकडा आपल्याला काढायचा आहे टॅन पी. तिसरा आकडा टॅन पी काढायचं म्हणल्यावर टॅन गुणोत्तर लिहायला पाहिजे आपल्याला. टॅन गुणोत्तर शॉर्टकट लिहिला तरी चालेल, लॉंग कट लिहिला तरी चालेल. टॅन गुणोत्तर बरोबर काय रे? टॅन गुणोत्तर बरोबर स भागिले ल. स म्हणजे कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू. शॉर्टकट लिहिला आहे. स म्हणजे अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. अशा पद्धतीने आपल्याला इंग्लिशमध्ये लिहिता येईल. आणि मग आकृती बघूनच आपल्याला उत्तर द्यायचं आहे. देअरफॉर टॅन गुणोत्तर कोणत्या कोणासाठी घ्यायचं आहे? तो कोण लक्षात घेऊया. टॅन गुणोत्तर कोणासाठी घ्यायचं आहे? पी साठी. कोण पीचा विचार करायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी मी लिहिला टॅन पी बरोबर पी कोणासमोरील. थोडक्यात काय? कोण पी समोरील बाजू. कोण पी इथे आहे आणि कोण पीच्या समोर म्हणजे इकडे बघायचं, सरळ पुढे बघायचं, क्यू आर लिहायचं आहे. आणि भागिले टॅन पी म्हणजे कोण पी जो आहे त्याच्या लगतची बाजू बघायची. लगतची बाजू आहे पी आर. लगतची बाजू कोण आहे? पी आर. बघा, कोण पीच्या समोरची बाजू क्यू आर आणि कोण पीच्या लगतची बाजू आहे पी आर. कळलं का? समोर आहे क्यू आर आणि लगत आहे पी आर. ह्या दोन बाजू लक्षात घ्या. कर्ण जो आहे तो कर्ण लगतची बाजू होऊ शकते, पण त्याला लगतची बाजू लिहायची नाही, कारण तो पहिली गोष्ट कर्ण आहे, हायपोटेनस आहे. इथे मी मुद्दाम उत्तरामध्ये क लिहून ठेवला आहे. क म्हणजे कर्ण.
समजलं का? अशा पद्धतीने टॅन पी काढून झाला. शेवटी विचारलाय टॅन क्यू किती आहे, मग आपण टॅन क्यू सुद्धा काढूया. चौथा कडा. आता तुम्हाला टॅन गुणोत्तर पुन्हा लिहिण्याची गरज नाही, कारण या ठिकाणी आपण टॅन गुणोत्तराचं सूत्र लिहिले. परत टॅन गुणोत्तराचं सूत्र लिहिण्याची गरज नाही. परत आपण लिहूया टॅन क्यू. टॅन क्यू म्हणजे काय रे? कोण क्यू समोरील बाजू. टॅन म्हणजे समोरील बाजू भागिले लगतची. मग क्यू समोरील बाजू आहे पी आर. बघा इथे कोण क्यू समोरील बाजू पी आर भागिले लगतची बाजू. कोण क्यू लगतची बाजू आहे क्यू आर. लगतची बाजू कोण आहे क्यू आर. आणि अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या प्रश्नाची सर्व उत्तरे मिळाली आहेत. बघा, साइन पी काढायला सांगितला होता, कॉस क्यू काढायला सांगितला होता, टॅन पी काढायला सांगितला होता, टॅन क्यू काढायला सांगितला होता. अशा पद्धतीने आपण आकृतीचा वापर करून 4 त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती मिळवल्या आहेत. काही उदाहरणांमध्ये असं होणार आहे बघा, टॅन पी काढायला सांगितला होता की नाही, तर तुम्हाला कधी कधी या ठिकाणी पी हा जो कोण आहे या कोणाचं माप 40 अंश 35 अंश 60 अंश वगैरे दिलं जाईल. आणि तुम्हाला साइन पी काढा असं म्हणायच्या ऐवजी साइन 40 काढा, असं 40 अंश काढा असं म्हटलं जाऊ शकतं. त्यावेळेला मात्र तुम्ही त्या पद्धतीने काम करायचं आहे. अतिशय सोपं आहे बघा. पहिलं उदाहरण समजलं का? ठीक आहे. चला आता पाहूया सराव संच 8.1 मधील प्रश्न क्रमांक 4. काय प्रश्न आहे बघा. आकृतीमध्ये कोन पी क्यू आर बरोबर 90 अंश. या ठिकाणी आकृती दिसते बघा. कोन पी क्यू आर या ठिकाणी काटकोनाची खूण केली आहे म्हणजे 90 अंशाचा आहे. कोन पी क्यू एस हा देखील 90 अंशाचा इथे काटकोनाची खूण आहे. कोन पी आर क्यू बरोबर अल्फा. बघा आकृतीमध्ये कोन पी आर क्यू ची किंमत किती दाखवली आहे? अल्फा. म्हणजे कोन आर जो आहे त्याचं माप लिहिले अल्फा. आणि कोन क्यू पी एस या ठिकाणी कोन झालेला आहे तो आहे थिटा. तो काय आहे? थिटा. तर खालील त्रिकोणमितीय गुणोत्तरे लिहा किंवा काढा. तर खाली त्रिकोणमितीय गुणोत्तर दिली आहेत ती काढायची आहेत. इंग्लिशमध्ये असं होईल, इन फिगर अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल पी क्यू एस इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल पी आर क्यू इज इक्वल टू अल्फा, अँगल क्यू पी एस इज इक्वल टू थिटा. देन राईट द फॉलोइंग रेशिओज. काय आहे पहिला रेशो? 1 साइन अल्फा, दुसरा कॉस अल्फा, टॅन अल्फा. आणि पुढे साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा अशा प्रकारची 6 गुणोत्तरे आपल्याला या उदाहरणामध्ये सोडवायची आहेत. आधीच्या उदाहरणामध्ये आपण 4 गुणोत्तरे काढली होती, पण त्या ठिकाणी एकच काटकोन त्रिकोण होता. इथे मात्र ह्या उदाहरणामध्ये 2 काटकोन त्रिकोण तुम्हाला दिसून येतील. बघा, पहिला काटकोन त्रिकोण आहे त्रिकोण पी क्यू आर, ज्यामध्ये कोन पी क्यू आर हा 90 अंशाचा आहे. मग आपण एक काम करूया, अल्फा काढण्यासाठी पहिला काटकोन त्रिकोण वापरूया. आणि म्हणून वर्णन लिहायचं आहे, इन फिगर किंवा इन राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री. आणि मराठीमध्ये असं लिहिता येईल, आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आर या काटकोन त्रिकोणात आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आर या काटकोन त्रिकोणात काय झालं आहे? कोन पी क्यू आर बरोबर 90 अंश. आणि तुम्हाला शॉर्टकट लिहायचं असेल तर आकृतीमध्ये म्हणू नका, डायरेक्ट म्हणा त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोन पी क्यू आर बरोबर 90 अंश. शॉर्टकट लिहू शकता. आणि मग आपल्याला आता काय काढायचं आहे? बरोबर साइन अल्फा काढायचं आहे. काय काढायचं आहे? साइन अल्फा. आपलं एक आकड्याचं उत्तर सुरू करूया आपण. साइन अल्फा काढायचं आहे म्हणजे साइन गुणोत्तर तुम्हाला व्याख्या आली पाहिजे. मग एक आकड्यात आपण लिहूया ना साइन गुणोत्तराची व्याख्या. साइन गुणोत्तर बरोबर स भागिले क, समोरील बाजू भागिले कर्ण. साइन गुणोत्तर बरोबर कोणासमोरील बाजू भागिले कर्ण, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. एवढं लक्षात घ्या.
मग आता साईन गुणोत्तर काढायचं की नाही, मग आपण पुढे लिहूया, जास्त ओळी नको घालवायला. साईनच्या जागी साईन लिहूया आणि गुणोत्तराच्या जागी काय घ्यायचं आपल्याला, अल्फा. साईन अल्फा बरोबर. मग बघा, साईन अल्फासाठी पहिली गोष्ट तुम्हाला एक काटकोन त्रिकोण लक्षात घ्यायचा आहे आणि तो म्हणजे फक्त डाव्या साईडचा. बघा, इथून डावीकडेच बघायचं आहे. किंवा दुसरं एक आपण एक काम करूया, दिसण्यासाठी तुम्हाला मी त्या ठिकाणी अडथळा निर्माण करतो, खोडरबर ठेवतो, मग तिथून पुढे बघायची गरज नाही. फक्त खोडरबरच्या डावीकडचा भाग बघायचा आहे, उजवीकडचा भाग बघायची गरज नाही. बघा काय करायचं आपल्याला, फक्त त्रिकोण पी क्यू आरचा विचार करायचा. हा काटकोन त्रिकोण आहे. ह्याच काटकोन त्रिकोणाचा आपण काय करायचे, कोण अल्फा समोरील बाजू, कोण अल्फा साईन अल्फा काढायचा म्हणजे अल्फा समोरील बाजू कोण आहे रे, पी क्यू. कोणती बाजू आहे, पी क्यू. आणि भागिले त्रिकोण पी क्यू आरचा विचार करता, पी क्यू आरचा विचार करता कर्ण कोण आहे, पी आर आहे. भागिले कर्ण आहे ना, मग हे तर लिहायचं पी आर. हायपोटेनसचं नाव काय, पी आर. आणि साईड अपोजिट कोण आहे, पी क्यू आहे. अशा पद्धतीने साईन अल्फा बरोबर पी क्यू भागिले पी आर मिळाला. दुसरं काम करायचं, कॉस अल्फा काढायचं आहे. दुसरं काम काय करायचं, कॉस अल्फा काढायचं आहे. मग खाली लिहू आपण, 2 आकडा देऊ त्याला, 2 कॉस गुणोत्तर म्हणजे कॉस रेशो. कॉस गुणोत्तर बरोबर व्याख्या काय सांगते, कॉस म्हणजे लगतची बाजू, ल भागिले क, म्हणजेच ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस. आणि म्हणून कॉस अल्फाच काढायचा आहे. बघा, कॉस अल्फा काढायचा आहे. कॉस अल्फा बरोबर कॉस अल्फासाठी कोण अल्फा विचारात घ्यायचा आहे. मग कोण अल्फासाठी लगतची भुजा कोण आहे रे, आर क्यू. किंवा आर क्यूला तुम्ही क्यू आर सुद्धा म्हणू शकता. आर क्यू आणि क्यू आर सारखंच आहे, मग त्या ठिकाणी लिहिलं मी क्यू आर भागिले हायपोटेनस काय बदलला नाही आपला. कोण इन ट्रायंगल पी क्यू आर, हायपोटेनस कोण आहे, पी आर आहे. आणि म्हणून तुम्हाला हायपोटेनसची किंमत लिहायची पी आर. अशा पद्धतीने कॉस अल्फा देखील काढून झाला. आता तिसरी गोष्ट आहे टॅन अल्फा. मग तुम्हाला लिहावं लागेल टॅन गुणोत्तर, टॅन रेशो बरोबर. टॅन गुणोत्तर बरोबर काय रे, समोरील बाजू भागिले लगतची बाजू, समोरील बाजू भागिले लगतची बाजू, म्हणजेच अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. आणि म्हणून टॅन अल्फा काढायचा आहे, म्हणून इथे लिहिला टॅन अल्फा बरोबर. बघा इथे अल्फा आहे. टॅन अल्फा काढण्यासाठी समोरील बाजू बघावं लागेल, समोरील बाजू पी क्यू आहे आणि भागिले टॅन अल्फा लगतची म्हणजे अल्फाच्या कोणालगतची बाजू जी आहे ती क्यू आर आहे, भागिले क्यू आर. आणि अशा पद्धतीने टॅन अल्फा बरोबर समोरील बाजू पी क्यू भागिले लगतची बाजू क्यू आर. टॅन अल्फा काढून झाला आहे. समजलं का? अशा पद्धतीने चौथ्या प्रश्नातील पहिला आकडा जो होता त्यात 3 गुणोत्तर काढायची होती, ती 3ही गुणोत्तर आपण काढली आहेत. आता दुसऱ्या आकड्यातले आपण पुढे सुरू करूया, आपण त्याला 4 म्हणूया. चौथा आकडा साईन थिटा काढायचा आहे. आता मात्र तुम्हाला काय होणार आहे, साईन गुणोत्तर लिहिण्याची गरज नाही, कारण पहिल्यांदा आपण सगळी सूत्र लिहिली आहेत आणि म्हणून आता आपण डायरेक्ट किमती लिहिणार आहोत. म्हणून साईन थिटा, आपण डायरेक्ट साईन थिटाचा विचार करणार आहे. परंतु आपल्याला साईन थिटासाठी ट्रायंगल विचारात घ्यावा लागेल आणि म्हणून चौथा आकडा सुरू व्हायच्या आधी मी फक्त लिहितो. आता आपल्याला त्रिकोण बदलायचा आहे, मग असं आपण लिहूया, त्रिकोण पी क्यू एस मध्ये, त्रिकोण पी क्यू एस मध्ये कोण पी क्यू एस बरोबर 90 अंश आणि म्हणून साईन थिटा बरोबर, म्हणून साईन थिटा. थोडक्यात काय, त्रिकोण पी क्यू एसमध्ये आता आपल्याला राहिलेली गुणोत्तर काढायची, कारण थिटा कोणत्या त्रिकोणामध्ये आहे, त्रिकोण पी क्यू एसच्या आतमध्ये कोण थिटा आहे बघा. मग साईन थिटा बरोबर, साईन थिटा म्हणजे आता फक्त तुम्हाला उजव्या बाजूचा त्रिकोण बघायचा आहे. डाव्या बाजूचा त्रिकोण झाकला मी खोड रबरने. उजव्या बाजूचा त्रिकोण आहे त्रिकोण पी क्यू एस आणि त्रिकोण पी क्यू एसमध्ये
अँगल थिटाकडे बघायचं आहे जास्त करून तुम्हाला. मग साईन थिटा म्हणजे काढण्यासाठी समोरील बाजू माहीत असावी लागते. मग थिटा कोणासमोरील बाजू कोण आहे? एस क्यू, किंवा त्याला म्हणता येईल तुम्हाला क्यूएस. काय म्हणता येईल? क्यूएस. भागिले ट्रायंगल पी क्यू एसमध्ये हायपोटेनस कोण आहे? कर्ण कोण आहे? पीएस. आणि मग उल्या भागिले कर्ण पीएस. अशा पद्धतीने साईन थिटा मिळाला. आता पुढचा आकडा आपण 5वा घेऊया. साईन थिटा नंतर कॉस थिटा काढायचा आहे. मग इथे लिहा कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजे काय लिहून ठेवले रे? लगतची बाजू भागिले कर्ण. मग थिटाच्या लगतची बाजू कोणती आहे? पी क्यू ही लगतची बाजू आहे, म्हणून इथे लिहा पी क्यू. आणि भागिले कर्ण कोण आहे? ठरल्याप्रमाणे कर्ण पी एस आहे. त्यानंतर पुढचं एक गुणोत्तर राहिलं शेवटचं. बघा, शेवटचं गुणोत्तर आहे टॅन थिटा. 6वा आकडा टॅन थिटा. टॅन म्हणजे काय? टॅन म्हणजे समोरील बाजू भागिले लगतची बाजू. मग थिटाच्या समोरची बाजू बघायची आहे. थिटाच्या अपोजिट साईड आहे क्यूएस, आणि म्हणून ती लिहिली क्यूएस. आणि भागिले थिटाच्या लगतची बाजू आहे पी क्यू. थिटाच्या लगत बाजू कोण आहे? पी क्यू. अशा पद्धतीने टॅन थिटा इज इक्वल टू क्यूएस अपॉन पी क्यू. ठीक आहे, एकदम सोपं आहे. बघा, त्रिकोणमिती प्रकरण अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला दिलेली सूत्र पाठ असलीच पाहिजेत. साईन गुणोत्तर म्हणजे काय? कॉस गुणोत्तर म्हणजे काय? टॅन गुणोत्तर म्हणजे काय? यांचा अभ्यास केल्याशिवाय हे प्रकरण तुम्हाला अजिबात येणार नाही. म्हणून काळजीपूर्वक सूत्र पाठ करा, त्यांचा सराव करा, तरच तुम्हाला 8.1 सोडवता येईल. अन्यथा काहीही जमणार नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 8.1 मध्ये 2 उदाहरणे घेतली आहेत. तुम्हाला 8.1 आता संपूर्ण सोडवायचं आहे. चला, आता आपण शिकणार आहोत त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या कोटिकोणांमधील संबंध. त्रिकोणमितीय गुणोत्तर जे आहेत त्यांच्या कोटिकोणांमध्ये जो संबंध आहे तो आपल्याला शिकायचा आहे. बघा, त्यासाठी आपल्याला त्रिकोण ए बी सी या काटकोन त्रिकोणाचा विचार करायचा आहे. त्रिकोण ए बी सीमध्ये मापकोन ए बी सी म्हणजे कोण ए बी सी बरोबर 90 अंश आहे. बघा, त्रिकोण ए बी सीमध्ये कोण बी हा 90 अंशाचा असल्यामुळे कोण ए आणि कोण सी हे एकमेकाचे कोटिकोण आहेत, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत. मग जर मी कोण ए व सी हे परस्परांचे कोटिकोण असल्यामुळं जर मापकोन ए जो आहे त्याचं माप थिटा मानलं. बघा, कोण ए जो आहे त्याचं माप काय मानलं मी? थिटा जर मानलं, तर कोण सी जो आहे तो 90 वजा थिटा होईल. 90 वजा थिटा होईल. समजलं? कारण कोटिकोण कोणाला म्हणतात? ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज 90 अंश असते त्यांना एकमेकाचे कोटिकोण म्हणतात. मग एक जर थिटा असेल तर दुसरा काय होईल? 90 वजा थिटा. समजलं? जर मापकोन ए बरोबर थिटा असेल तर मापकोन सी हा 90 वजा थिटा असणार. 90 वजा थिटा असणार. समजलं का? बघा, या ठिकाणी कोण ए थिटा आहे तर सी हा जो कोण आहे त्याचं माप आहे 90 वजा थिटा अंश असं म्हटलं तरी चालेल. आता आपण ह्या त्रिकोणासाठी थिटाकरिता, कोण थिटाकरिता म्हणजे कोण ए करिता, कोण ए करिता म्हणजे थिटाकरिता आपण काय करणार आहे? त्रिकोणमितीय गुणोत्तर जी आहे 3 साईन कॉस टॅन त्याच्या किमती काढणार आहोत. आणि कोण सी करिता म्हणजे 90 वजा थिटा करिता 3 गुणोत्तरे काढणार आहोत. आणि त्यावरून त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या कोटिकोणामधला संबंध आपण पडताळून पाहणार आहोत. पहिला आकडा आहे साईन थिटा. बघा, साईन थिटा म्हणजे थिटासाठी विचार करायचा. आता प्रत्येक वेळेला सूत्राची आवश्यकता नाही आहे. साईन म्हणजे समोरील बाजू, मग थिटा समोरची बाजू कोणती? बी सी लिहिता येईल तुम्हाला इथे. भागिले कर्ण तर इथं परमनंट आहे, कर्णला आपण इथं क म्हणून ठेवूया म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. कर्ण कोण आहे? ए सी. अशा पद्धतीने साईन थिटा काढला. दुसरा आकडा आपल्याला इथे शोधता येईल. बघा, आकडा नंबर 2 साईन थिटा नंतर कॉस थिटा काढायचा आहे. कॉस थिटा बरोबर कॉस म्हणजे लगतची बाजू, थिटाच्या लगत बाजू आहे ए बी. मग इथे लिहा ए बी
भागिले कर्ण, कर्ण कोण आहे AC, आकृती बघून लिहायचं असतं. तिसरा आकडा टॅन थिटा, टॅन म्हणजे काय, टॅन म्हणजे समोरील बाजू, थिटा जो आहे, थिटा समोरील बाजू आहे BC, टॅन म्हणजे समोरील बाजू भागिले लगतची बाजू, थिटाच्या लगत बाजू आहे AB. अशा पद्धतीने साइन, कॉस आणि टॅन थिटाच्या किमती काढल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, 90 वजा थिटा करता साइन, कॉस, टॅन काढायचं आहे. मग याच ठिकाणी आपण उजव्या बाजूला काय करूया, राहिलेल्या किमती काढून घेऊया. बघा, चौथा आकडा आपण इथे लिहूया, आकडा नंबर 4, साइन 90 वजा थिटा, 90 वजा थिटा बरोबर साइन 90 वजा थिटा. साइन म्हणजे समोरील बाजू भागिले कर्ण. मग साइन 90 वजा थिटाचा विचार करता, साइन 90 वजा थिटाचा विचार करता समोरील बाजू आहे AB, कोण आहे AB, भागिले कर्ण, कर्ण तोच त्रिकोण आहे म्हणजे कर्ण काय बदलला नाही, AC हा कर्ण आहे. बघा AC हा कर्ण आहे. त्यानंतर पाचवा आकडा कॉस 90 वजा थिटा बरोबर 90 वजा थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा म्हणजे कॉस म्हणजे लगतची भुजा, 90 वजा थिटाच्या लगतची भुजा आहे BC, मग लिहा ते BC भागिले कर्ण तर तोच आहे, कर्ण आहे AC. बघा कर्ण आहे AC. आणि सहावा आकडा टॅन 90 वजा थिटा बरोबर टॅन म्हणजे समोरील बाजू, 90 वजा थिटाच्या समोर बाजू आहे AB आणि भागिले लगतची भुजा, टॅन 90 वजा थिटाच्या लगतची भुजा आहे BC. आणि अशा पद्धतीने टॅन 90 वजा थिटा बरोबर AB छेद BC मिळाला. मग आता तुम्हाला काय करायचे, तर हे कशासाठी केलं आहे आपण, तर आपल्याला साइन थिटा आणि कॉस 90 वजा थिटा मध्ये काहीतरी संबंध आहे, तो जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल. आपल्याला एक निष्कर्ष काढायचा आहे. बघा एक आकड्याची उजवी बाजू बघा BC भागिले AC आणि 5 नंबरचा जो आकडा आहे त्याची उजवी बाजू बघा BC भागिले AC, BC भागिले AC, BC भागिले AC. याचा अर्थ काय झाला रे, विधान नंबर 1 आणि विधान नंबर 5 ची उजवी बाजू सारखी आहे, विधान नंबर 1 आणि विधान नंबर 5 यांची उजवी बाजू सारखी आहे म्हणून डावी बाजू सारखी होणार. आणि मग या ठिकाणी आपण निष्कर्ष लिहिणार आहे 1 नंबर, म्हणून 1 नंबरचं सूत्र मिळणार आहे काय बरं, साइन थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा. हे नाते मिळालं बघा आपल्याला. काय झालं लक्षात आलं, विधान नंबर 1 आणि विधान नंबर 5 यांची उजवी बाजू सारखी आहे, BC भागिले AC, BC भागिले AC म्हणून डावी बाजू सारखी झाली. आणि आपल्याला त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या कोटिकोणामध्ये संबंध, कोटिकोण आहे थिटाचा कोटिकोण 90 वजा थिटा आणि त्रिकोणमितीय गुणोत्तर कोण आहे साइन आणि कॉस, यांच्यामध्ये तुम्हाला नातं बघता येईल, साइन थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा. त्याचप्रमाणे दुसरा आकडा काय होईल बघा, विधान नंबर 2 कॉस थिटा बरोबर AB भागिले AC आणि विधान नंबर 4 2 आणि 4 ची उजवी बाजू बघा AB भागिले AC, AB भागिले AC. बघा ह्या ठिकाणी 2 बोट ठेवलीत मी, AB भागिले AC, AB भागिले AC. उजवी बाजू सारखी आहे, विधान नंबर 2 विधान नंबर 4 ची उजवी बाजू सारखी आहे म्हणून डावी बाजू सारखी. आणि मग आपल्याला विधान मिळालं म्हणून कॉस थिटा डावी बरोबर साइन 90 वजा थिटा. हे नातं या ठिकाणी मिळालेलं आहे. समजलं का, विधान नंबर 1 आणि 5 ची उजवी बाजू सारखी होती म्हणून डावी सारखी, विधान नंबर 2 आणि 4 ची उजवी बाजू सारखी आहे म्हणून डावी सारखी.
आणि एक विधान आपल्याला मिळालं कॉस थिटा बरोबर साईन 90 वजा थिटा. त्याचबरोबर तिसरा आकडा बघा तुम्ही. त्याचबरोबर काय झालं या ठिकाणी तिसरं विधान आणि 6वं विधान जर बघितलं आपण या दोघांचा आपण जर गुणाकार घेतला तर काय मिळेल तुम्हाला? असं होईल का? बघा सिद्ध करून दाखवूया. टॅन थिटा गुणिले टॅन 90 वजा थिटा बरोबर डाव्या बाजूचा गुणाकार केला म्हणून उजव्या बाजूचा गुणाकार करूया. BC छेद AB गुणिले AB छेद BC. ह्यावरून काय निष्कर्ष निघाला रे? बघा BC भागिले BC चा भाग गेला तर 1 येईल, AB भागिले AB चा भाग गेला तर 1 येईल आणि शेवट उत्तर आलं बरोबर 1. आणि हेच विधान आपण खाली लिहूया. म्हणून टॅन थिटा गुणिले टॅन 90 वजा थिटा बरोबर 1. आणि हे विधान आपल्याला महत्त्वाचं आहे म्हणून याला देखील मी चौकटी कंस करणार आहे. बरोबर 1. टॅन थिटा गुणिले टॅन 90 वजा थिटा बरोबर 1. साईन थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा. कॉस थिटा बरोबर साईन 90 वजा थिटा. हे 3 संबंध जे आहेत चौकटीमध्ये लिहिलेले तुम्हाला त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या कोटीकोणामधील संबंध दाखवतात. कळलं इथपर्यंत? आणि त्याचबरोबर अजून चौथं एक नातं आपण मिळवणार आहे. काय नाते बघा चौथं? आपण साईन थिटाला कॉस थिटाने भागून बघूया. साईन थिटा भागिले काय करूया? कॉस थिटा करूया आपण. कॉस थिटा म्हणजे बघा साईन थिटा भागिले कॉस थिटा केलं तर काय येईल हे आपण या ठिकाणी शोधणार आहे. साईन थिटा भागिले कॉस थिटा बरोबर साईन थिटाची किंमत काय आहे रे? BC भागिले AC आहे की नाही? आणि भागिले आडव्या रेषेचा अर्थ काय? छेद. छेद म्हणजे भागिले. भागिले कॉस थिटाची किंमत काय आहे? AB छेद AC. आणि ह्याचे पुढे विस्तार करूया, पुढे नेऊया. बरोबर BC भागिले AC जागेवर राहिला आहे तसा आहे. भागिले म्हणजे उलटून गुणिले. उलटून गुणिले म्हणजे गुणाकार व्यस्त करायचा. छेद आणि अंशांची आलटापलट होणार. AC गेला वर आणि AB आला खाली. भागणे म्हणजे उलटून गुणणे. मग या ठिकाणी गुणिले लिहिले. छेद हा अंश झाला, अंश हा छेद झाला आणि उत्तर काय आलं बघा? ACला ACचा भाग गेला आणि मग राहिलं कोण? बरोबर बघा ACला ACचा भाग गेला म्हणजे BC भागिले AB राहिला. BC भागिले काय राहिला? AB राहिला. डावी बाजू कंटिन्यू करूया आपण इथे. डावी बाजू काय राहिली? साईन थिटा भागिले कॉस थिटा बरोबर BC भागिले AB. परंतु BC भागिले AB या ठिकाणी बघा BC भागिले AB ची किंमत कोण आहे रे? टॅन थिटा. आणि म्हणून आपण असं लिहूया साईन थिटा भागिले कॉस थिटा बरोबर टॅन थिटा. बरोबर टॅन थिटा. आणि हे देखील एक नातं आपल्याला मिळालं आहे. म्हणजेच उलटं म्हणता येईल तुम्हाला. टॅन थिटाची किंमत आहे साईन थिटा भागिले कॉस थिटा. आणि हे देखील आपल्याला सूत्र महत्त्वाचं आहे. ज्या चौकटी केल्यात त्या चौकटीमधली जी सूत्र आहेत स्टार करून ठेवतो बघा, ती अतिशय महत्त्वाची आहेत. तुम्हाला ती पाठ झाली पाहिजेत. इथे एक स्टार करता येईल आपल्याला. 1 2 3 4 ही 4 सूत्र तुम्हाला महत्त्वाची आहेत. ह्या 4 सूत्रांमध्ये पहिली जी 3 सूत्र आहेत ना याला म्हणतात त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या कोटीकोणामधील संबंध. पण चौथं सूत्र जे आहे ते फक्त त्रिकोणमितीय गुणोत्तरांमधील संबंध दाखवतं. इथे कोटीकोण आलेला नाही. लक्षात घ्या, इथे कोटीकोण आलेला नाही. चौथ्या विधानामध्ये कोटीकोण आला नाही. कोटीकोणामधील संबंध फक्त पहिल्या 3 गुणोत्तरात आहे आणि शेवटच्या चौथे गुणोत्तर मात्र आपलं वेगळा रिझल्ट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने त्रिकोणमितीय गुणोत्तरांमधील संबंध आज आपण बघितले. आज एवढंच.
ओके, धन्यवाद.